पुण्यातील वैष्णवी हागवणे प्रकरणाने राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं। या प्रकरणानंतर राज्यातील कानाकोपऱ्यातून नवविवाहितांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना आता समोर येऊ लागल्यात। पैशासाठी सासरच्या मंडळीकडून होत असलेला त्रास हे प्रमुख कारण त्यामागे असल्याचं दिसून आलं। शुक्रवारी 6 जूनला सांगलीच्या कुपवाड येथील 28 वर्षीय ऋतुजा उर्फ गौरी राजगे या विवाहित तरुणीने आत्महत्या केली। पण या घटनेतील धक्कादायक कारणांमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। ख्रिश्चन धर्मांतरासाठी सासरच्यांनी आपल्या लेकीचा खून केल्याचा आरोप ऋतुजाच्या आई वडिलांनी केलाय। विशेष म्हणजे ऋतुजा गर्भवती असताना तिला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं। लग्नानंतर ऋतुजाने धर्मांतर केलं नाही। ख्रिश्चन धर्मातही रीतिरिवाजानुसार ती वागत नव्हती, म्हणून तिचा पती सुकुमार राजगे जो उच्च शिक्षित आहे, जो मर्चंट नेव्ही मध्ये सेकंड ऑफिसर म्हणून कार्यरत आहे, त्याच्याकडून ऋतुजाच्या मागील अनेक दिवसांपासून सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता। यात ऋतुजाच्या सासू सासऱ्यांचा विशेष असा सहभाग होता। ऋतुजाचे वडील डॉक्टर चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीनुसार कृपवाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय। या प्रकरणात पुढे काय घडलं आणि ऋतुजाच्या 4 वर्षाच्या वैवाहिक आयुष्यात तिला कशा पद्धतीने त्रास सहन करावा लागला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी। 24 मे 2021 चा दिवस, ठिकाण सांगलीच्या मिरज तालुक्यातील मालगाव। मिरज तालुक्यातीलच गुंडेगाडी येथील डॉक्टर चंद्रकांत पाटील यांची लेक ऋतुजा उर्फ गौरी हिचा कुपवाड येथील मर्चंट नेव्ही ऑफिसर सुकुमार राजगे याच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न झालं। लग्नात जावयाला 4.5 तोळे सोन्याची चैन, अंगठ्या असा मानपानही झाला। नवे आयुष्य, नवे स्वप्न, नवी आशा असं सगळं बाळगून ऋतुजा मोठ्या आनंदाने सासरी निघून गेली। पण ऋतुजा आणि तिच्या आई वडिलांना राजगे कुटुंबीय ख्रिश्चन धर्माचे अनुकरण, प्रार्थना किंवा ख्रिश्चन रीतिरिवाजाप्रमाणे राहतं हे माहीत नव्हतं। लग्नानंतरच्या 15 दिवसात वटपौर्णिमा हा सुवासिनीचा महत्वाचा सण आला। आपला पहिला सण साजरा करण्यासाठी ऋतुजाने मोठी तयारी केली, परंतु तिची सासू अलका राजगे हिने ऋतुजाला वटपौर्णिमा साजरी करू दिली नाही। आपल्या घरात ख्रिश्चन धर्माचं अनुकरण करावं लागतं असं सांगून सुकुमार आपल्या ड्युटीवर निघून गेला आणि इकडे ऋतुजाचा मानसिक छळ आणखीन वाढला। पुढे लग्नानंतरची पहिली दिवाळी देखील सासरच्या मंडळींनी ऋतुजाला साजरीच करू दिली नाही। आमच्या घरात दिवाळी सण साजरा करत नाहीत, तू आमच्या सोबत चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येत जा, सासरच्या मंडळींनी ऋतुजाला असं ठणकावून सांगितलं होतं। शिक्षण चांगलं झालेल्या ऋतुजाला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा होता, तोही तिला करू दिला नाही। चर्चमध्ये प्रार्थना पूजा करण्यासाठी ऋतुजावर वारंवार सासरच्यांनी दबाव टाकला। या दरम्यानच्या काळात ऋतुजा गर्भवती राहिली। कुटुंबाने ठरवलं गर्भसंस्कार कार्यक्रम करायचा। त्यासाठी पती सुकुमार राजगेही ड्युटीवरून परतला, पण हिंदू नव्हे तर ख्रिश्चन धर्माप्रमाणेच गर्भसंस्कार करू असा दबाव ऋतुजावर टाकण्यात आला। त्यासाठी पती सुकुमार याने मारहाणही केली। त्यानंतर घडलेला हा सर्व घटनाक्रम ऋतुजाने तिच्या आई वडिलांना सांगितला। ऋतुजाचे वडील डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी आपल्या जावयासह सासरच्या मंडळींना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो केवळ प्रयत्नच ठरला। राजगे कुटुंबाने ऋतुजाच्या शारीरिक आणि मानसिक छळ थांबवणं काही बंद केलं नाही। कारण सुनेच्या इच्छा आकांक्षांपेक्षा त्यांना त्यांच्या ख्रिश्चन धर्माचे रीतिरिवाज महत्वाचे होते। अखेर अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या त्रासाला आणि दबावाला ऋतुजा वैतागली। शुक्रवारी 6 जूनला पोटात बाळ वाढत असताना तिने आत्महत्या केली। कुपवाडच्या यशवंत नगर मधील अश्विनी हाऊसिंग सोसायटीतील आपल्या राहत्या घरी तिने गळफास लावून आपल्या जीवन यात्रा संपवली। सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या अमानुष छळापासून तिने स्वतःला कायमचं मुक्त केलं। ही आत्महत्या नाही तर सासरच्या मंडळींनी आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप ऋतुजाच्या आई वडिलांनी केलाय। ऋतुजावर धार्मिक दबाव टाकत पतीसह सासू सासऱ्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। गुंडेवाडी येथील ऋतुजाचे वडील डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात फिर्याद दिली। कुपवाड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पितासह तिघांना तात्काळ अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती सुकुमार सुरेश राजगे वय 29 वर्ष, सासू अलका सुरेश राजगे वय 49 वर्ष आणि सासरा सुरेश राजाराम राजगे वय 53 वर्ष यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केलं गेलं।
तेव्हा न्यायालयाने त्यांना बुधवार 11 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणात आता ख्रिश्चन धर्मगुरूसह सर्वांची सखोल चौकशी होणार असल्याची माहिती देखील समोर येते। पुण्यातील वैष्णवी हागवणे प्रकरणानंतर अशा एकामागून एक घटना आता उघडकीस येऊ लागल्यात। त्यामुळे पालकांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण बघायला मिळतंय, कारण एखाद्या मुलीचे आई वडील तिच्या सुखी संसारासाठी सर्व काही करतात, पण तरीही कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मुलीचा छळ होत असेल तर त्यातूनच तिला आत्महत्या करावी लागत असेल, तिची चिमुकली पोरं आईच्या प्रेमाला पोरकी होत असतील, पालकांच्या पदरी निराशा आणि आयुष्यभराचं दुःखच येत असेल, तर मग प्रश्न पडतो, मुलीच्या आनंदासाठी सगळं काही करूनही काय फायदा? असो, पण कृष्ण धर्माच्या बळजबरी अनुकरणासाठी ऋतुजासारख्या गर्भवती विवाहितेला आत्महत्या करावी लागते, ही निश्चितच समस्त पालक वर्गाला विचार करायला लावणारी गोष्ट आहे। या व्हिडिओवरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।